नमो नमः. मी वैष्णव गायत्री जोशी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते. आजचा जो विषय आहे तो आहे गुढीपाडवा. 30 मार्च 2025ला हा गुढीपाडवा येतोय. तर प्रथमतः तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. येणारे हे नूतन वर्ष तुम्हाला यश, कीर्ती, आरोग्य, धनसंपदा मिळू देत, हे स्वामींचरणी प्रार्थना. आता आपण जाणून घेऊया गुढीपाडवा हे मुहूर्त तुम्हा सर्वांनाच ठाऊक असेल. 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानलं जातं. गुढीपाडवा या मुहूर्ताला फार महत्त्व दिलं जातं. गुढी उभारण्याची फार पुरातनच अशी रीत आहे. सकाळी उठणे, सकाळी अभ्यंग स्नान करणे, गुढीला उभारणे. परंतु तुम्हाला हे ठाऊक नसेल, गुढी उभारून झाल्यानंतर गुढीला नमस्कार करून ब्रह्मध्वजाय नमः हे सुद्धा आपल्याला म्हणायचं असतं आणि गुढीचं दर्शन घ्यायचं असतं. त्याच्या काय कथा आहेत हे आपण पुढे जाणूनच घेणार आहोत. गुढीपाडव्याच्या काही कथा तुम्हाला नक्कीच माहिती असेल, परंतु त्यातलीच एक कथा अशी आहे, नैसर्गिक आपत्ती आल्या कारणाने जी जीवनचर्या असते ती बंद झालेली, मनुष्य मृत्युमुखी पळायला लागलेला. तेव्हा ब्रह्मदेवाने याच दिवशी या पृथ्वीची पुनरावृत्ती केलेली. त्यामुळे ब्रह्मध्वजाय नमः या मंत्राचा आपल्याला जप करावा लागतो, अथवा हे म्हणून आपण गुढीचं दर्शन केलं पाहिजे. दुसरी कथा जी तुम्हा सर्वांनाच ठाऊक असेल, 14 वर्ष श्रीराम वनवास संपवून सीतेसह अयोध्यात आलेले. तिसरी ऐतिहासिक कथा अशी आहे, याच दिवशी श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांचा पराभव करून आपल्याला मुघलांपासून मुक्त केलेलं. तर या कथा गुढीपाडव्याबाबत. आता याच दिवशी आपल्याला गुढी उभारून झाल्यानंतर संवत्सर फल हे वाचायचं असतं. तर याच दिवशी संवत्सर फल ब्राह्मणांकडून वाचन करून घ्यायचं असतं, अथवा तुम्हाला शक्य नसल्यास मी जे संवत्सर फल वाचन करणार आहे त्याचं श्रवण तुम्ही नक्की करू शकता. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वतीये नमः. अथ संवत्सर फलम. प्रारंभी श्री गणेशाचे स्मरण केले, अथवा सूर्योदय होताच ज्याप्रमाणे तिमिर समूहांचा नाश होतो त्याप्रमाणे सर्व विघ्नांचा नाश होतो. तो सिंदूर वदन देव उत्कर्ष पावत आहे. सर्व कार्यांची सिद्धी होण्याकरिता श्री गणपती, ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांना नमस्कार करून संवत्सर फल सांगते. नूतन संवत्सर सुरू होते त्या दिवशी घरोघर ध्वज व तोरणे उभारावीत. मंगल स्नान, अभ्यंग करून ब्राह्मणासह देवांची व गुरूंची पूजा करावी. स्त्रिया व मुले यांना वस्त्रांकलाने भूषित करून उत्साह करावा. ज्योतिषाचा सत्कार करून त्यांच्याकडून वर्षफल श्रवण करावे, म्हणजे हे वर्ष लाभदायी होईल. प्रथम मंगल स्नान करून अमृतापासून उत्पन्न झालेल्या कडुलिंबाच्या कोवळ्या पानांची चूर्ण करून पुढे सांगितल्याप्रमाणे भक्षण करावे, म्हणजे व्याधींचा नाश होऊन सुख, विद्या, आयुष्य व लक्ष्मी संपत्ती प्राप्त होते. मिरे, हिंग, मीठ, ओवा, साखर यांच्यासह पुष्पांसहित कडुलिंबांच्या कोवळ्या पानांचे चूर्ण चिंचेत कालवून रोगशांती होण्याकरिता भक्षण करावे. पंचांगस्थ गणपतीचे ब्राह्मण व ज्योतिषी यांचे पूजन करून याचकांना यथाशक्ती दानादिकांनी संतोष होणे मिष्टान्य भोजन घालावे. नाना प्रकारची गीते, वाद्ये, पुण्यपुष्पांच्या कथा ऐकून दिवस घालवावा, म्हणजे संपूर्ण वर्ष सुखाचे जाते. राजाचे फल श्रवण केले असता वैभव अचल होते. प्रधानांचे फल श्रवण केले असता कुशलता प्राप्त होते. अग्रधान्यांचे फल श्रवण केले असता लक्ष्मी स्थिर होते. मेधाधिपतींचे फल श्रवण केले असता वाणी सुरस होते. रसाधिकांचे फल श्रवण केले असता धार्मिक बुद्धी स्थिर होते. प्रतिवर्षी वसंत ऋतूत पुण्यकारक अशा चैत्र महिन्यात नवीन वर्षफल श्रवण केले असता पातकांच्या ओघांचा नाश होऊन आयुष्य, यश व लक्ष्मी यांची वृद्धी होते. ब्रह्मा, विष्णू, महेश, रवी, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू व केतू हे सर्व शत्रूंचा नाश करत. वर्षापदीच्या दिवशी जे भक्तिपूर्वक संवत्सर फल श्रवण करतात ते रोग, दुःख, दारिद्र्य रहित होऊन आनंदाने व धनधान्याने युक्त होतात. सूर्य तुमच्या आरोग्याची वाढ करो, चंद्र तुमच्या यशाची, मंगळ ऐश्वर्याची, बुध बुद्धीची, गुरु गौरवाची, शुक्र कोमल वाणीची वाढ करो, शनी आनंद व राहू बाहुबल देव आणि केतू तुमच्या कुलाची उन्नती करो. तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर हो, वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त हो, नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश हो, योगाच्या श्रवणाने
वियोग नाश होत, कर्णाच्या श्रवणाने सर्व इच्छा पूर्ण होत, ज्योतिषाकडून नित्य पंचांग श्रवण केले असता सिद्धी प्राप्त होतात. श्री सूर्यसिद्धींच्या मताने जगाची उत्पत्ती, संरक्षण, लय आणि यांना कारणीभूत अशा महाविष्णूंच्या नाभी कमलापासून उत्पन्न झालेल्या ब्रह्मदेवाचे आयुष्य 100 वर्षे आहे. त्यापैकी 50 वर्षे होऊन गेली. सांप्रत 51व्या वर्षाच्या पहिल्या महिन्यांच्या पहिल्या पक्षाच्या पहिल्या दिवसाच्या घटिका 13 फळे 42 आणि 3 अक्षरे होऊन गेली आहेत. 4 युगे 1000 वेळा येऊन गेली म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. तेवढ्याच लांबीची त्यांची एक रात्र असते. ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 मनू होतात. त्यांची नावे स्वयंभुव 1, सारोचिष 2, उत्तम 3, तामस 4, रैवत 5, चापुक्ष 6, वेवस्तव 7, सावर्णी 8, दक्ष सावर्णी 9, ब्रह्म सावर्णी 10, धर्म सावर्णी 11, रुद्र सावर्णी 12, देव सावर्णी 13, इंद्र सावर्णी 14. त्या एक एक म्हणूत 71 महायुगे होतात. एका महायुगाची वर्षे 43,20,000 आहेत. याप्रमाणे चापुक्ष वर्षात होऊन गेली आहे. चालू झालेले वैवत्स्व मन्वंतर 7वे आहे. वैवत्स्व मन्वंतरातील 27 महायुगे जाऊन 28वे महायुग चालू आहे. कृतयुगांची वर्षे 17,28,000, त्रेतायुगांची वर्षे 12,96,000, द्वापर युगाची 8,64,000, सांप्रत चालू असलेल्या कलियुगाची वर्षे 4,32,000. कलियुगामध्ये 6 शक शर्ते आहेत. प्रथम इंद्रप्रस्थापित युधिष्ठिर धर्मराज झाला, त्याचा शक 3044 वर्ष. दुसरा उज्जैन येथे विक्रम झाला, त्याचा शक 135 वर्ष. तिसरा पैठण येथे शालिवान, त्याचा शक 18,000 वर्षे. चौथा वैतरणी नदीच्या काठी विजयाभिनंदन होऊन गेला, त्याचा शक 10,000 वर्षे. पाचवा गौड देशातील धारातीर्थी नागार्जुन होऊन, त्याचा शक 4,00,000 वर्षे. कोल्हापूर प्रांतात कल्की होऊन, त्याचा शक 821 वर्षे. कलियुगाचा एकंदर वर्षातून 5,126 वर्षे मागे पडली आहे व 4,26,874 वर्षे शिल्लक आहेत. या विश्वासुमान संवत्सरात पाऊस थोडा पडेल, पिकांची आणेवारी कमी राहील, रोगराई वाढेल, धनसंपत्ती कमी होईल. राजाचे फल सौराष्ट्र, पंजाब, उत्तर प्रदेशात ईशान्य भाग, वऱ्हाड, विदर्भ, दिल्लीच्या पूर्वेकडील प्रदेश आणि पाटणा इत्यादी ठिकाणी, बंगाल प्रांतामध्ये, बिहार व जबलपूर पासून, तसेच गंगेच्या दक्षिणेस व गंगा आणि शोण यांच्या संगमाच्या पूर्वेस, गुजरात मध्ये, विंध्य पर्वताच्या दक्षिण भागी, कोकण, मध्य प्रदेश, राजस्थान यामधील भूभाग, आंध्र प्रदेश, पंजाब व काश्मीरमध्ये, दिल्ली व पंजाबच्या उत्तरेकडील प्रदेश, गुजरात व सौराष्ट्रमध्ये असल्याने धान्य, फुले, फळे कमी पिकतील. चोरांची भीती वाढेल, पाणी कमी मिळेल, रोगराई वाढेल. मंत्री रवी आहे म्हणून पाणी आणि धान्य कमी मिळेल. महागाई वाढेल, रोगराई आणि चोर यामुळे लोकांमध्ये भीती निर्माण होईल. मेधादीप रवी असल्याकारणाने पाऊस तुरळक पडेल, धान्य आणि फुलांची कमी मिळतील. चोर, उंदीर, रोगराई यापासून लोकांना त्रास होईल. खरीपाचा स्वामी बुध असल्याने पाणी विपुल प्रमाणात मिळेल. धनधान्य आणि संपत्ती वाढेल, लोक सुखी आणि समाधानी राहतील. रसांचा अधिपती शुक्र आहे म्हणून मीठ, ऊस, तीळ, जवस हे पदार्थ थोडे होतील, मात्र पाणी मुबलक मिळेल. रब्बीचा स्वामी चंद्र असल्याने पाऊस चांगला पडून दूध, फुले, फळे आणि समृद्धी होईल. लोकांची संपत्ती वाढेल. निरसांचा अधिपती बुध असल्याने पाचू वगैरे रत्न व कडधान्य विपुल होतील. लोकांमध्ये सुख समाधान वाढेल. जनावरांचा त्रास होईल, रोगराई वाढेल. यावर्षी निलक नावाचा मेघ असल्याने पाऊस चांगला पडून धनधान्य मुबलक होईल, लोक आनंदी राहतील. यावर्षी वासुकी नावाचा नाग असल्याने पर्जन्यमान चांगले असेल, पिके चांगल्या प्रकारे येतील. पशुपालक यम असल्याने पाऊस कमी पडेल, गवत चारा कमी होईल, जनावरांना उपद्रव होईल, लोक दुःखी होतील. मेघ निवास पर्यटाचे घरी असून रोहिणी नक्षत्र तटावर पडले आहे, त्यामुळे पाऊस पुष्कळ पडेल, धनधान्याची समृद्धी होईल. यावर्षी 2 आडक म्हणजे पर्जन्यमान साधारण असून त्यापैकी 6 भाग नद्या, पर्वत यावर आणि 4 भाग भूमीवर याप्रमाणे इंद्र वर्षाव करेल. तिथींच्या श्रवणाने लक्ष्मी प्राप्त होते, वाराच्या श्रवणाने आयुष्याची वृद्धी होते, नक्षत्राचे पातक जाते, रोगाने रोगांचे निवारण होते, कर्णाच्या श्रवणाने चिंतित मनोरथ सिद्ध प्राप्त होते, सर्वांच्या श्रवणाने नित्य गंगा स्नानाचे फळ मिळते. हे शुभकारक वर्षफल संवत्सर प्रारंभाच्या दिवशी जे
भक्तीने श्रवण करतील ते वर्षभर सुखी राहतील. इतिश्री संवत्सर फल संपूर्ण श्री गजाननार्पण वस्तू शुभम भवतु. आपण विक्रम संवत्सरामध्ये गुढी उभारण्यापासून या वर्षभराचं संपूर्ण वर्षफल ऐकले, तर हे वर्षफल तुम्हाला यश कीर्ती मिळू देत. पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला अशीच नवनवीन माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सुद्धा सांगू शकता. नमो नमः. श्री स्वामी समर्थ.